नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत गायकवाड. आजकाल तरुणाईपुढे सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे थायरॉइडची. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, त्यांच्यामध्ये लठ्ठपणापासून ते अगदी वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी पर्यंतचे ज्या काही केसेस येतात तर त्याच्यामधले 90% पेशंट हे थायरॉइडचे रुग्ण असलेले दिसून येतात. तर यासाठीच आज काय माहिती सांगणार आहे. थायरॉइड असलेल्या पेशंटमध्ये सर्वप्रथमतः त्या पेशंटची लाईफस्टाईल बदलणे हे खूप महत्त्वाचे असते. याच्यामध्ये सकस आहार घेणे, वेळेवरती व्यायाम करणे, सोबतच प्राणायाममध्ये उज्जाई प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यासारखे जे काही योग प्रकार सांगितलेले आहेत हे जर करत आपण राहिलो तर त्याचा उत्तम फायदा झालेला दिसून येतो. अशा पेशंटमध्ये मनाशी संबंधित लक्षणं जसे की चिडचिडपणा किंवा मूड स्विंग सारखी लक्षणं जास्त दिसून येतात आणि हे त्यातल्या त्यात हायपोथायरॉइडच्या पेशंटमध्ये जास्त दिसून येतात. तर अशा पेशंटमध्ये आयुर्वेदात सांगितलेलं आहे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन. तर त्याच्यापैकी मन हे जे इंद्रिय सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी आयुर्वेदातला पंचकर्मातला शिरोधारा हा जो काही पंचकर्म प्रकार आहे हा उत्तम कार्य करतो. सोबतच पोटामध्ये आपण औषध घेऊन हा आजार रिव्हर्स करू शकतो. याच्यासाठी अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा. धन्यवाद.